विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन क्रिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रश्न मी होमवर्क म्हणून दिलेला होता. प्रश्न काय होता? 3, 33, 333 म्हणजे 1, 2दा 3, 3दा 3, 4 वेळेस 3 या प्रकारे 9 वेळा संख्या लिहून त्यांची जर बेरीज केल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल असा हा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व्ह करायचे दोन पद्धती. एक तर आहे स्मार्ट वर्क आणि एक वे आहे की तो जास्त वेळ लावणारा पद्धत. म्हणजे तुम्ही काय केलं असतं की ही अशी सिरीज लिहिली असती, त्यांची ॲडिशन केली असती आणि मग उत्तर सांगितलं असतं. तर बघूया, लक्षात घ्या. असं तुम्ही जर बेरीज केली असते 3 3 3 3 3 तर लक्षात घ्या एकक स्थानी 9 वेळा तुम्हाला ॲडिशन करायची. म्हणजे एकक स्थानी 9 वेळेस 3ची ॲडिशन करायची, म्हणजेच मल्टिप्लाय करून द्या. 9 त्रिक 27 बरोबर. म्हणजे एकक स्थानी काय आले? 7 आले बरोबर. वरती 2 हाफचे गेले. त्यानंतर दशक स्थान कुठून चालू झालंय तुमचं? दशक स्थान कुठून चालू झालं? तर दशक स्थान तुमचं ह्यापासून चालू झालं. म्हणजे 8 वेळेस 3ची ॲडिशन करून घ्या तुम्ही बरोबर. म्हणजे 8 वेळेस जर 3ची ॲडिशन केली तर 24 झाले. वरती 2 हाफचे आले होते. 24 आणि 2 काय झाले? 26. म्हणजे परत दशक स्थानी 6 आले आणि परत वरती 2 गेले. म्हणजे दशक स्थानी कोणती संख्या येणार? तुमची 6 येणार आहे. परंतु जर तुम्हाला आता शतक स्थानी जर संख्या विचारली असते तर काय केलं असतं? हे बघा, वरती 2 गेलेत परत एकदा बरोबर, हाफचे घेतले. आता आपल्याला शतक स्थानी तिसऱ्या संख्येपासून 9 पर्यंत म्हणजे 6 वेळेस 3 होते बरोबर. 6 त्रिक 18. शतक स्थानी काय येणार? 7 संख्या आहेत. सॉरी, 7 संख्या आहेत तुमच्याकडे. 7 त्रिक 21 अधिक 2 23 म्हणजे शतक स्थानी 3 येणार. म्हणजे एकक स्थानी 7, दशक स्थानी 6 आणि शतक स्थानी 3 असे विद्यार्थ्यांनो आन्सर आहे. आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी? दशक स्थानी. तर दशक स्थानी म्हणून काय येणार? ऑप्शन क्रमांक बी. जर त्यांनी शतक स्थानी विचारलं असतं तर 3 आणि एकक स्थानी विचारलं असतं तर 7. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे स्मार्ट वे जर केला विद्यार्थ्यांनो तर हे प्रश्न इझिली सुटतील. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं? तर ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन विद्यार्थ्यांनो, 275 मीटर लांबीची ट्रेन तिच्या लांबी एवढा एक प्लॅटफॉर्म 33 सेकंदात ओलांडते तर तिचा वेग किती असेल? विद्यार्थ्यांनो, प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला मी मोजून 30 सेकंद देतो. यावेळेत विद्यार्थ्यांनो हा प्रश्न सॉल्व्ह करा आणि त्यापेक्षा जर जास्त वेळ लागला तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा. सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, काही बेसिक गोष्ट माहीत पाहिजे, म्हणजे हा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा, जे विद्यार्थ्यांना अजून वेळ हवा असेल ते विद्यार्थी व्हिडिओला पॉज करतील. लक्षात घ्या, 275 मीटर लांबीची ट्रेन बरोबर. म्हणजे ट्रेनची लांबी किती? तर 275 आहे आणि तिच्या लांबी एवढा एक प्लॅटफॉर्म, म्हणजे प्लॅटफॉर्म पण 275 मीटरचा आहे. 33 सेकंदात ओलांडते तर तिचा वेग किती असेल? तर बघूयात. सर्वप्रथम तुम्हाला काय माहीत पाहिजे की स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे वेग इज इक्वल टू अंतर अपॉन वेळ. यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आणि हे जे युनिट आहे विद्यार्थ्यांनो, युनिट खूप महत्त्वाचे आहे, कारण की त्यांनी व्हॅल्यू आपल्याला काय दिलं आहे? मीटर पर सेकंदमधल्या व्हॅल्यू दिल्या आहेत. परंतु त्यांनी आन्सर कशात विचारलं आहे? किलोमीटर पर हवर. हेही आपण बघणार आहोत. लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत? किलोमीटर पर हवरला मीटर पर सेकंदमध्ये कसं कन्वर्ट करायचं. बघा, 1 किलोमीटर पर हवर बरोबर. 1 किलोमीटर म्हणजे काय असतो? 1000 मीटर. आणि 1 हवर म्हणजे काय? 60 मिनिटे. एका मिनिटामध्ये 60 सेकंद म्हणजे एकूण 3600 सेकंद होतात. तर 1 किलोमीटर पर हवर म्हणजे काय? 1000 डिवाइड बाय 3600 मीटर पर सेकंद. याला जर सिम्प्लिफाय केलं विद्यार्थ्यांनो आपण तर काय येईल? 2 पंचे 10, 518 म्हणजे 1 किलोमीटर पर हवर इज इक्वल टू 518 मीटर पर सेकंद. आणि 1 मीटर पर सेकंद इज इक्वल टू 18/5 किलोमीटर पर हवर. हे विद्यार्थ्यांनो तुम्हाला रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. तर आता त्यांनी आपल्याला काय दिलं होतं की एक ट्रेन होती विद्यार्थ्यांनो. एक ट्रेन काय करते की एक प्लॅटफॉर्म तिचा काय करते? पास करते. प्लॅटफॉर्मची लांबी किती होती? 275 आहे. ट्रेनची स्वतःची लांबी किती आहे? तर 275 आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे त्याला? 275 अधिक 275. आणि टाईम किती घेते? 33. म्हणजेच जर ॲडिशन केली तर 275 प्लस 275 550 येतं ते डिवाइड बाय 33. ही युनिट कशात आहे? मीटर पर सेकंद. आपल्याला किलोमीटर पर हवरमध्ये युनिट पाहिजे, म्हणजे मी याला काय करले? मल्टिप्लाय बाय 18/5 करायचं. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर लक्षात घ्या, ते कधीच अशी क्वेश्चन देणार नाही की जिथे सिम्प्लिफाय करायला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे 18/5 लिहून घेतलं. 3 सक 18, 5 10 50, 10 सक 60 म्हणजे 60 किलोमीटर पर हवर हा विद्यार्थ्यांनो स्पीड असणार आहे. जर तुम्हाला
कन्फ्युजन असेल तर परत एकदा प्रश्न बघा, सॉल्व कसं केलं तेही बघा. अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, बेसिक प्रश्न होता हा. त्यानंतर पुढे जाऊयात. सेम वे हा प्रश्न विद्यार्थ्यांनो आलाच पाहिजे. एक व्यक्ती 10 किलोमीटर पर हवर वेगाने चालतो. प्रत्येक 1 किलोमीटर अंतर कापल्यावर तो 4 मिनिटे विश्रांती घेतो, तर त्याला 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो, मोजून 30 सेकंद आहे आपल्याकडे, कारण की कमी वेळात तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत. लॉजिक वापरा, फॉर्म्युले वापरण्यापेक्षा लॉजिक वापरा, इझिली प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अजून वेळ लागत असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर लक्षात घ्या, एक व्यक्ती 10 किलोमीटर पर हवर वेगाने चालतो, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तो एका तासात किती चालतोय? तो 10 किलोमीटर चालतोय, बरोबर. म्हणजे 10 किलोमीटर चालायला त्याला बेसिकली 1 तास लागणार आहे, हे तर माहिती मला. परंतु 1 किलोमीटर चालल्यानंतर तो 4 मिनिटे विश्रांती घेतो, बरोबर. सपोज ही डिस्टन्स मी या ठिकाणी लिहिलं आहे, बरोबर. ही डिस्टन्स लिहिलं आहे, कारण की विद्यार्थी इथं कन्फ्यूज होणार आहे. ते काय म्हणतील, 10 किलोमीटर 4 मिनिटे विश्रांती, 10×40 करतील. 40 आणि 1 तास म्हणजे किती झाली? 100 मिनिटे, असं काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलं असेल तर बघूया त्यांचं बरोबर आहे की चुकी. लक्षात घ्या, तो आता हे बघा, 1 किलोमीटर चालला तो 4 मिनिटे थांबला, 2 किलोमीटर चालला 4 मिनिटे थांबला, 3 किलोमीटर चालला 4 मिनिटे थांबला. 10 किलोमीटर चालल्यानंतर 4 मिनिटं थांबायची गरज आहे की नाही, त्याचं संपलंच आहे. म्हणजे तो एकूण 9 वेळेस विश्रांती घेणार आहे फक्त. लक्षात घ्या, फक्त एकूण 9 वेळेस विश्रांती घेणार आहे. म्हणजे 9×36 म्हणजे 36 मिनिटे विश्रांती घेणार विद्यार्थ्यांना तो फक्त किती? 36 मिनिटे ही विश्रांती. आणि एकूण 10 किलोमीटर चालायला त्याला 1 तास लागला, म्हणजे 1 तास अधिक 36 मिनिटे हा त्याला टोटल टाईम लागला आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 60 अधिक 36 म्हणजे एकूण विद्यार्थ्यांनो 96 मिनिट त्याला लागणार आहे. लक्षात घ्या, हा काय होता की ट्रिकी क्वेश्चन होता. विद्यार्थी या ठिकाणी 100 मिनिटे आन्सर चूज करण्याचा प्रयत्न करतील, परंतु लक्षात घ्या, बेसिकली लॉजिक वापरणं अगदी गरजेचं होतं. त्यामुळे 96 मिनिट हे याचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तीन वाहनांच्या वेगांचे गुणोत्तर 3:2:7 आहे. 3 वाहनांनी समान अंतर पूर्ण केले असल्यास त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. या वेळेत तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, आणि त्यापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढेही रेग्युलर येणारे व्हिडिओ बघितले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला एक्झाममध्ये असा कोणताही क्वेश्चन अनअटेम्प्टेड तुमचा राहणार नाही. गुणोत्तरचा विद्यार्थ्यांनो हा बेसिकली प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता. लक्षात घ्या, या ठिकाणी 3 वाहनं सांगितली होती. तर मी ॲज्युम करतो की 3 वाहनं कोणती? खरे तर ABC ही 3 वाहने आपली. त्यांचा वेगाचं गुणोत्तर दिलं आहे 3:2:7. खरं तर इथे काय घ्यायला पाहिजे होतं? गुणोत्तर दिलं म्हणजे काय, तर तिघांचा त्यांनी काय केलं की एक गुणोत्तर घेतलं, म्हणजे 3x 2x 7x असं काहीतरी असणार आहे त्यांचं, बरोबर. आता काय करायचं, अंतर काय सांगितलं त्यांनी, समान अंतर केलेत, बरोबर. स्पीड दिलाय, त्यांचा स्पीडचं गुणोत्तर 3:2:7 आहे, आणि त्यांनी समान अंतर कापले असं म्हटले. तर काय करायचं, हा प्रश्न सॉल्व्ह करताना अशी एक संख्या घ्यायची की तिला डिवाइड बाय 3ही झालं पाहिजे, 2ही झालं पाहिजे आणि 7 झालं पाहिजे. तर लक्षात घ्या, जर तुम्ही 7चा जर पाढा घेतला, 7 2 14, 7 1 21, 42 पर्यंत जर गेले तर 42 ही अशी संख्या आहे ज्याला 3नीही भाग जातो, 2नीही भाग जातो आणि 7नीही भाग जातो, बरोबर. आता काय करायचं की तुम्हाला बेसिक फॉर्म्युला काय होता आपला, वेग इज इक्वल टू अंतर बाय डिस्टन्स होतं. मग टाईम इज इक्वल टू काय येणार, टाईम इज इक्वल टू काय असतं तुमचा, अंतर, बरोबर, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग काय करायचं, डिस्टन्स काय तुमचं 42, त्याला जर मी 3नी डिवाइड केलं तर 14 येतं, 42ला 2नी डिवाइड केलं तर 21 येतं, 42ला 7नी डिवाइड केलं तर 6 येतं. म्हणजे 14 21 6 हे विद्यार्थ्यांनो गुणोत्तर असणार आहे, बरोबर. 14 21 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. ट्रिकी क्वेश्चन विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पॉज करा, जर समजलं नसेल तर परत एकदा तुम्ही पाठीमागे घेऊन परत एकदा बघा, आणि लक्षात घ्या, जेही मी सोल्युशन दिलं आहे तेही तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. जर तुम्ही अशीच प्रॅक्टिस करत राहिली तर ही क्वेश्चन विद्यार्थ्यांनो तुम्हाला इझिली जमतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात.
प्रश्न काय? प्रणीतचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 102 आणि आईच्या वयाच्या 106 पट आहे. भावाच्या व आईच्या वयातील फरक 24 वर्षे असल्यास प्रणिता व तिचा भाऊ यांच्या वयाची बेरीज किती? वयोवारी विद्यार्थ्यांनो, या टॉपिकवरील हा प्रश्न आहे. आपण व्हिडिओ बनवताना काय करतोय की डिफरंट टॉपिक एकाच व्हिडिओमध्ये आणतोय. म्हणजे काय होईल की जसं एक्झाममध्ये डिफरंट टाईपचे क्वेश्चन येतात त्याच पद्धतीचे प्रश्न आपण घेतोय. सॉल्व करा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करा. आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तसंच लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओचं आजचं टार्गेट आहे 50+ लाईक. तर लगेचच विद्यार्थ्यांनो एक लाईक द्या आणि 50+ लाईक झालंच पाहिजे. तर लक्षात घ्या, ही प्रश्न कसे सॉल्व करायचे बघा. सर्वप्रथम काय करायचं, तोंडी प्रश्न सॉल्व नाही करायचा. पेन घ्यायचा आणि वहीवरच प्रश्न सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्या, प्रणितसाठी आपण काय एक लेटर अज्युम करूया पी. भाऊ म्हणजे ब्रदर, त्याला लेटर अज्युम करूया बी. आई म्हणजे मदर, तर आपण लेटर अज्युम करूया एम. तर सर्वप्रथम काय म्हटला तो, प्रणितचे वय तिच्या भावाच्या वयाचे 102 आहे. म्हणजेच काय येणार, पी इज इक्वल टू काय असणार, b/2. इथपर्यंत कळालं. पी इज इक्वल टू असणार b/2, हे पहिलं इक्वेशन. त्यानंतर प्रणितचे वय तिच्या आईच्या किती, 106 पट आहे. म्हणजे प्रणितचे वय काय झाले, m/6. जर तुम्ही दोन इक्वेशन जर अज्युम केले तर लेफ्ट साईड सारखीचे, त्याच्यामुळे राईट साईड पण सारखे होतील. म्हणजे b/2 इज इक्वल टू m/6 असं लिहू शकतो आपण. जर याला सॉल्व केलं, 6 जर ह्या साईडला गेला तर b/6 म्हणजे m इज इक्वल टू 3b. हे बेसिक आहे. इथपर्यंत आलो. याला तिसरं इक्वेशन म्हणूयात. त्यानंतर त्यांनी काय दिलं आहे की भावाच्या आणि आईच्या वयातील डिफरन्स 24 आहे. तर ऑब्व्हियसली m वजा b करावं लागणार आपल्याला, कारण की आईचे वय जास्त असणार आहे. m वजा b इज इक्वल टू 24 आलं. परंतु आपल्याला काय माहित होतं एक गोष्ट की m इज इक्वल टू, आपण इक्वेशन सॉल्व केलं होतं, m इज इक्वल टू 3b आहे. मग 3b इथं पुट करून द्या. बरोबर, 3b इथं पुट केला, 3b वजा b इज इक्वल टू 24 आला. म्हणजे 3b वजा b इज इक्वल टू 2b इक्वल टू 24. 2 इकडे डिवाइडला जाईल. म्हणजे भावाचे वय किती आलं, 12 आलं. तर प्रणितचे वय काय होतं, परत इक्वेशन 1 मध्ये जा. प्रणित इज इक्वल टू भावाचे वय डिवाइड बाय 2, 12 डिवाइड बाय 2 6. आता भावाची आणि प्रणितच्या वयांची जर बेरीज केली 12 अधिक 6 तर किती येते, 18 वर्षे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण बेसिक काय करतो की एकदम स्टेप बाय स्टेप लिहितोय. लक्षात घ्या, तुम्ही 2 स्टेपमध्येही याचा आन्सर लिहू शकता. फक्त तुमची तेवढी प्रॅक्टिस पाहिजे, कारण की हे सर्व टाईपच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत. त्याच्यामुळे आपण प्रत्येक क्वेश्चन काय करतोय की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात सांगत आहोत. परंतु काही विद्यार्थी 2 स्टेपमध्येही हा प्रश्न सॉल्व करू शकतात. तर आपल्याला प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायची आहेत की 2 स्टेपमध्ये प्रश्न सॉल्व झाला पाहिजे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 18 वर्ष, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात. पुढील प्रश्न बघूयात. वयोवारी टॉपिकमधील हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, वडिलांचे वय आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजे इतके आहे व त्या तिघांच्या वयांची सरासरी 20 वर्ष आहे. तर वडिलांचे वय किती? तर लक्षात घ्या, यामध्ये एक नवीन गोष्ट ॲड झाली आहे, सरासरी. तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे. विद्यार्थ्यांनो सॉल्व करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला अजून वेळ लागत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात. तर लक्षात घ्या, हा प्रश्न कसा सॉल्व करायचा होता. वडिलांचे वय सर्वप्रथम ॲझ्युम करूयात. वडील म्हणजे फादर, एफ. आईसाठी एम लेटर, मुलासाठी एस, सनसाठी एस लेटर यूज केले आपण. तर लक्षात घ्या, वडिलांचे वय आई व मुलगा यांच्या वयांचे बेरजे इतके आहे. म्हणजे एफ इज इक्वल टू एम प्लस एस, हे बेसिक कळालं. त्यानंतर तिघांच्या वयांची सरासरी कशी काढतो आपण, तिघांची बेरीज करा. 3 लोक होते त्यामुळे डिवाइड बाय 3 केलं. सरासरी 20 होती. बरोबर, हे 3 ह्या साईडला जातील, 20 त्रिक 60. म्हणजे एफ प्लस एम प्लस एस इज इक्वल टू 60, हे तुम्हाला कळालं. पण आपल्याला माहीत होतं की बरोबर एम प्लस एस याच्या जागी आपण काय लिहू शकतो, एफ लिहू शकतो. बरोबर, म्हणजे एफ इथे येणार, एफ अधिक एफ इज इक्वल टू 60. इथं काय होणार, ट्वाईस एफ होणार. जर याला सॉल्व केलं तर एफ इज इक्वल टू 30. म्हणजे फादरचे वय किती आले, 30 आले. बरोबर, परत एकदा बघा, एफ इज इक्वल टू एम प्लस एस त्यांनी सांगितलं होतं, सरासरी 20 दिली होती. एफ प्लस एम प्लस एस इज इक्वल टू 60 आला.
एम प्लस एस म्हणजेच एफ ट्वाईस एफ इज इक्वल टू 60 आला, त्यामुळे एफ इज इक्वल टू 30 म्हणजे वडिलांचे वय 30 वर्ष आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क म्हणून मी पुढचा प्रश्न देत आहे आणि लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कपात केले जातात. अरुणने सर्व प्रश्न सोडवले, त्याला या परीक्षेत 144 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? आपले ऑप्शन आहेत 36, 42, 44 की 38. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच आजच्या व्हिडिओचं टार्गेट विद्यार्थ्यांनो 50+ लाईक आहे, त्यामुळे लगेचच व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या आधीचे जेवढेही ॲप्टिट्यूडचे प्रश्न आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनो सॉल्व्ह करायचे आहे. तसंच जर तुम्हाला चालू घडामोडींची जर सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक विद्यार्थ्यांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर जाऊन तुम्ही चॅनलला जॉईन करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.